मॅडम, कार्यक्रमाच्या मध्ये मी यांच्याशी पैशाबद्दल बोलून घेतो. त्याचा काही उपयोग होणार नाहीये. मी ओळखते त्यांना आधीपासूनच. ते ताराला कधीच जिंकू देणार नाही. आपण आता स्पर्धेला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम आपल्या सुरांची जादू दाखवायला येते मिस ईशा. बबलू, मी ताराकडे लक्ष देतो, तो दाराकडे लक्ष दे. यस सोहम. तारा, ऑल द बेस्ट. थँक यू. दॅट इज सो स्वीट ऑफ यू. मला माहिती आहे हे थोडंसंच आहे, पण आय होप इट्स फाईन. तू आलायस ते खूप मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी. सोहम, सोहम, काय अरे भैरवी माई आली आहे. दिस इज मॉम. मग चल 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 निघाले. हे कुठे लपवू मी सोहम? माझ्याकडे नाही ते तिचं आहे, तू तुझ्याकडे ठेव. चल 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 आपण जाऊया. चल चल चल. तारा, अगं. हा मम्मा. तारा, एवढ्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये तू इतकी नॉर्मल कशी वागू शकतेस? काय झालंय मम्मा? हा डोंट टेल मी तारा, काय झालंय तुला माहिती नाहीये. अगं मला नाही माहितीये. तू सांग ना काय झालंय. तारा, बाहेर काय चालू आहे तुला नाही माहित? नाही सांग ना मला काय झालंय मम्मा. तारा, आय थिंक आवर गेम इज ओव्हर. व्हॉट? अगं काय बोलतेस तू? काय झालंय सांग ना मला नीट. तारा, या स्पर्धेचा तिसरा जज जगन्नाथ आहे. अगं पण येस, आणि मला खात्री आहे तो तुला मुळीच जिंकू देणार नाही. फिनिश. तारा, हा हे काय आहे? अगं माझे ना फॅन झाले होते मगाशी, त्यांनीच दिलं. फॅन्स इथे? तारा, मी तुला येतानाच सांगितलं होतं कोणाशीही इंटरॅक्ट करू नकोस. हो पण आता मी काय करू? ते आले आतमध्ये, त्यांनी गिफ्ट दिलं. हे रेड रोज फॅन्सनी दिलंय. मम्माला शिकवतेस? हा? ही काय जागा आहे? इथं आपण कशासाठी आलोत? आपल्या पुढ्यात अजून काय वाढून ठेवलंय? याची थोडी तरी कल्पना आहे का तुला? कुठे डिस्ट्रॅक्ट होतेस तू? तारा, तुझं ध्येय हे निश्चित पाहिजे. तुझं टार्गेट फिक्स हवंय. ही स्पर्धा तुझ्यासाठी किती महत्वाची आहे तुला माहिती आहे तारा, आणि तरीही तू फोकस करत नाहीयेस तारा, डिस्ट्रॅक्ट होतीयस तू. हे नाही व्हायला पाहिजे. आय एम वॉर्निंग यू लास्ट टाइम.
आता थोड्याच वेळात तुझं नाव बाहेर पुकारलं जाईल. आपण बाहेर असायला हवं. चल. आता आपल्या स्वरांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध करायला येतोय. अमे कुलकर्णी. तू माझी राणी ग मी तुझा राजा, दोघं जोडीनं वाजवू बाजा. मी तुझा तू माझी बंद दरवाजा, मग नको प्रेमाचा गाजा वाजा. तू माझी राणी ग मी तुझा राजा, दोघं जोडीनं वाजवू बाजा. मी तुझा तू माझी बंद दरवाजा, मग नको प्रेमाचा गाजा वाजा. जादू होऊ दे, हे वेड लागू दे, वेगळी जगामध्ये तुझी मला माझी तुला प्रेमाची बाधा. स्वाम, तुझ्यामुळे एकदा तरी मी मार खाणार आहे. अरे बबलू सॉरी ना. आत्ता पण मार खाल्ला असतास पण खाल्लास का? तुझ्याचमुळे मार नाही खाल्ला ना आपण. हां, तू ग्रेट आहेस. पण आत्ता आपण डेंजरच्या बाहेर आलोय. आता आपल्याला ना एकच गोष्ट करायची गरज आहे, आराम करायची. तर जागा शोधूया आणि जरा आराम करूया. हां, तिकडे बसायचं का? नको. कधी लागली? विचारू तर. आरामात आरामात, प्रेमाने प्रेमाने. एक्सक्यूज मी. सोहम भाऊजी आणि बबलू भाऊजी इकडं काय करतायत? ते आत आले तर? दरवाजा उघडा प्लीज. कोणी आहे का? अरे आरामात प्रेमाने विचार ना. कोण आहे का? एक्सक्यूज मी. कोणी आहे का? मी काय म्हणतो बबलू, दरवाजा तोडूया. दरवाजा तोडायचा का? ता बघू बघा, दरवाजा तोडतो. रेडी? अँड 1 2 3. सावली वहिनी, तू इकडे काय करतेस? मी ते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. वहिनी, तुमचं झालं असेल तर आपण समोर जाऊन बसूया. अहो नाही, माझं थोडं काम बाकी आहे इथे. मग वहिनी आम्ही काय हेल्प करू? आम्ही जर हेल्प केली ना तर काम लवकर होईल. बोल काय काम करायचंय? नको, मला ना खरं तर इथेच थांबावं लागतं. म्हणजे तारा मॅडमना काही गरम पाणी हवं असेल किंवा दुसरं काही हवं असेल ते बघायला. आपण आता पुढच्या स्पर्धकाला आमंत्रित करूया. तारा वझे. जोरदार टाळ्या तारासाठी. अरे देवा, तो माईक यांना दिसायला नको. विठ्ठला, तूच वाचव मला. सोम, हा ताराचं गाणं सुरू होत आहे. हा ऐकलं. मी काय बोलतो, ताराचं गाणं इथं उभं राहून ऐकूया. जर इथेच थांबले तर मी ती गाऊ कशी? पण एक प्रॉब्लेम आहे बबलू. इथून आपण ताराला गाताना बघू शकत नाही ना. काय, चल लवकर चल, आम्ही पुढे जातो. हा
ऑन. धडधडत्या काळजाची हो आज वाढली मुजोरी. मी लाख रोखले तरीही मन करते हे फितुरी. तुझा हात हातात पडला अन शब्द अधरात अडला. पण सूर तरीही होत बोल का आज तुला हा भिडला. हा जीव तुझ्यावर जडला. हा जीव तुझ्यावर जडला. हा जीव तुझ्यावर जडला. हा जीव तुझ्यावर जडला. श्वास सारे आज धीर बांधून आले. रेशीम वीण तुझ्याशी सांधून गेले. सीमा याच साऱ्या मी लांघून आले. आहे रे प्रेम तुझ्यावर सांगून गेले. चुरबुरट्या नजरेची आज तुटली लगोरी. मी लाख रोखले तरीही मन करते हे फितुरी. तुझा हात हातात पडला अन शब्द अधरात अडला. पण सूर तरीही होत बोल का आज तुला हा भिडला. हा जीव तुझ्यावर जडला. हा जीव तुझ्यावर जडला. तारा वजे घराण्याबद्दल ऐकून होतो पण आज प्रत्यक्ष बघितला. वाह, क्या बात आहे. तुमच्या आवाजात स्वर्गीय सुख आहे. खरंय, हा आवाज स्वर्गीय सुख देतो हे अगदी खरं. ह्यात शंका घेण्यासारखं काही नाही. पण मी काय म्हणतो, ह्या इतक्या सुंदर स्वर्गीय आवाजाला तंत्राची जोड कशाला नाही का? जगन्नाथजी इथं काय करतात? पण जगन्नाथजी, तुम्ही काय म्हणाला ते आम्हाला समजलं नाही. तारा, हेच गाणं तू माईक शिवाय आम्हाला गाऊन दाखवशील? नाही म्हणजे आम्हाला तुझ्या नैसर्गिक आवाजाचा आनंद घेता येईल ना, बाकी काही नाही. जगन्नाथजी हे काय करतायत? ते तारा मॅडमना माईक शिवाय गायला का सांगतायत? तेवढा तो माईक ऑफ करता का प्लीज? तारा, कमॉन तारा. तारा 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 तारा. अगं तारा, मी तुझी गंमत करत होतो.
तुझा आवाज खरंच स्वर्गीय सुख देतो. त्याच्यावर शंका घेण्या इतका मी तरी मोठा नाही. त्यामुळे तू बसू शकतेस. काय भैरवी वजे, तुला काय वाटलं एवढ्या सहजासहजी तुझं पितळ उघडं पाडेन मी? थोडं खेळूया आता. जो त्रास तू मला दिलायस त्याची किमान जाणीव तरी तुला करून द्यायला हवीच की नाही? आणि ती मी नक्की देणार. तयार राहा भैरवी वजे. वा 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 वा. खऱ्या अर्थाने या स्वरयज्ञात सुमधूर स्वरांची आहुती व्हायला गेली. स्वरयज्ञ पुणे या स्पर्धेची प्राथमिक परी जोरदार पद्धतीने सादर झालेली आहे. जोरदार टाळ झाला पाहिजे. सर्व स्पर्धक उत्तम होते, पण या सर्वोत्तम स्पर्धकातून आणि आपल्या विभागातून केवळ आणि यातून फक्त 3 स्पर्धक पुढच्या राऊंडसाठी निवडले गेलेले आहेत. मी आपल्या जजेसना विनंती करतो की त्यांनी निकाल देण्यासाठी रंगमंचावर यायचं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सगळ्या स्पर्धकांचं खूप खूप कौतुक. तुमचा फार वेळ घेणार नाही, कारण प्रत्येक स्पर्धकाला निकालाची आतुरता आहेच. फक्त एवढंच सांगतो की आयुष्य असो किंवा स्पर्धा, प्रामाणिक प्रयत्नांनीच ते जिंकता येतं. आणि पुढे जाण्यास तोच योग्य असतो जो त्या ठिकाणी पोचण्यास पात्र असतो. तर अशाच 3 योग्य स्पर्धकांची नावं आम्ही आत्ता जाहीर करणार आहोत. तर ती नावं अशी आहेत. तर जगन्नाथजी आहेत म्हणजे हे तर माझं नाव घेणारच नाही. असं का बोलतेस तू? तारा, तू कमाल गेलीस. आणि ते इकडे जज म्हणून आले. ते का चुकीचं डिसिजन देतील? चुके. पहिलं नाव आहे ईशा जाधव. दुसरा स्पर्धक आहे अमेय कुलकर्णी. आणि तिसरा स्पर्धक आहे अम्मा. तारा वजे.